भूमिका ते एकनाथ शिंदे अदा करत आहेत. नाही, पण मग सुषमाताई असा आरोप केला जातो तुमच्या विरोधकांकडनं, जे सत्ताधारी आहेत, की तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या सोबत असलेले जे सहकारी पक्ष आहेत त्यांचा विकास कामांना विरोध आहे, विकास होण्याला विरोध आहे. असं खरंच आहे का? कारण ज्या ज्या वेळेला मुद्दा येतो त्या त्या वेळेला म्हणजे विकास आणि विकास कामांविषयीचं बोललं जातं, त्या त्या वेळेला अदानींचा मुद्दा समोर येतो, इतर उद्योजकांची नावं समोर येतात आणि मग आरोप प्रत्यारोप रंगतात. पण मग या सगळ्यामध्ये मतदार म्हणून मुंबईकर जो व्यक्ती आहे, ज्याला विकास कामं पण हवी आहेत आणि ज्याच्यासाठी मराठीचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे, कारण तो अस्मितेचा मुद्दा आहे आणि हिंदुत्व तर आहेच महत्वाचं, ज्या मुद्द्यावर सातत्यानं बोललं गेलंय. पण मग ज्या वेळेला इतके पक्ष निवडणुका लढवतात, प्रत्येक पक्षाची भूमिका वेगळी असते, युतीत आहेत काही पक्ष, काही स्वबळावर लढतायत, हे कन्फ्युजन दूर कसं होणार मतदाराचं? कारण प्रत्येक पक्षाची वेगवेगळी भूमिका, मतं भिन्न, आणि त्या या एका पॅरामीटरवर मतदारांनी जज कसं करावं? तुमचा प्रश्न बैजवार विस्तृत व्हावा म्हणून मध्ये बोलले नाही. मुळात जेव्हा विकास 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 म्हटलं जातं तर मला कळत नाहीये की कुणीतरी फडणवीसांना हा प्रश्न विचारावा की विकासाची नेमकी त्यांची परिभाषा काय आहे. आम्ही जेव्हा सांगतोय की आम्ही मालमत्ता करापासून 500 स्क्वेअर फीटचं घर मुक्त केलं आणि आता 750 स्क्वेअर फीट म्हणत आहोत. करी रोड पासून जर खाली आपण सरळ यायला लागलो तर 25 किलोमीटर पर्यंत स्वच्छतागृह नाही महिलांच्यासाठी. आम्ही आमच्या घोषणापत्रात सांगतोय की दर 2 किलोमीटरला महिलांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असेल किंवा लोकल रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला सॅनिटरी पॅडचं वेंडिंग मशीन असेल किंवा महापालिका शाळा. आधी आम्ही म्हटलं की महापालिका शाळांचा दर्जा वाढवू. आत्ताच्या घोषणापत्रात आम्ही म्हणत आहोत की महापालिका शाळेत शिकलेला जो मुलगा असेल, महापालिकेची नोकर भरती जेव्हा असेल तेव्हा त्या नोकर भरतीत प्रथम प्राधान्याने जो महापालिकेत शिकलेला मुलगा आहे त्याचा विचार केला जाईल. विकास याला म्हणायचं की विकास बदलापूरमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या आणि त्याचा आरोप आणि त्याचा ठपका असणाऱ्या तुषार आपटेला नगरसेवक करण्याला विकास म्हणायचं? विकास नेमकं कशाला म्हणायचं? आम्ही आमच्या तत्वासाठी प्रसंगी भाजप शिंदे सगळ्यांची दोन हात करत संघर्ष करत आहोत. हा विकासाचा ध्यास म्हणायचं की सत्तेसाठी वाटेल ते म्हणत अगदी MIM सोबत सुद्धा गळाभेट घेण्याची तयारी ठेवणं याला विकास म्हणायचं? आम्ही म्हणतोय की महाराष्ट्र आमचा आहे, या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता जपायला आम्ही खंबीर आहोत, खमके आहोत. इथला मराठी उद्योजक हद्दपार होतोय त्याच्याबद्दल काळजी बाळगणे, जे आम्ही काळजी बाळगत आहोत त्याला विकास म्हणायचं की मराठी उद्योजकाला हद्दपार करून सगळं काही अदानींच्या घशात टाकणं याला विकास म्हणायचं? विकासाची परिभाषा काय आहे ती त्यांनी एकदा सांगितली पाहिजे. मला वाटते नुसता विकास 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 असा फार गोलमटोल शब्द वापरला जातोय, मात्र विकासाची जी नेमकी परिभाषा आहे त्याला ते परिभाषित करत नाहीये. हे फार महत्वाचं आहे. आपण इतरही अनेक मुद्द्यांवर बोलूच या. एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे क्रॉसफायर मध्ये. ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर सुषमा अंधारेंसोबत आणखीही काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करूया. पाहत रहा लोकशाही मराठी.